माझीच लाल. उडी मारल काय एकदम. आम्ही श्रीशैलमच्या जवळ आलेलो आहे. मी बघू शकता की आता आम्ही श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी येते ठिकाण. इथं आम्ही दर्शन करून आता आम्ही हे आंध्र प्रदेशमध्ये येते. आता आम्ही चाललो आहे श्रीकालहस्ती. म्हणजे श्रीकालहस्ती तिरुपतीच्या साईडला आलेल्या साईडला 40 किलोमीटर येते. तर आता ह्या मंदिराच्या मागं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम आहे. ते बघून आम्ही श्रीकालहस्तीच्या मंदिर टेम्पल ह्या बाजूने निघणार आहोत. चला मी राहिलो. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आपण तुम्हाला गेल्या हे पार्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की आपण श्रीकालहस्तीच्या अलीकडच्या साईडला जवळजवळ 150 किलोमीटर मुक्काम केला. तर चला मग मला आपण निघालो आहे श्रीकालहस्तीच्या मार्गाने. वाटे जाताना आम्हाला अतिशय सुंदर डॅम आणि धबधबा पाहायला मिळाला. तुम्हाला दावायचा प्रयत्न करत आहे, बघू शकता. काढायचा फोटो आपण. गुड मॉर्निंग. श्रीशैलमच्या दिशेने चाललो आहे. जाताना आम्हाला एक डॅम दिसतो दिसला. तिथं पण जावायचा प्रयत्न करत आहे. म्हणून मोगळू डॅमची पाहणी करते ते. सकाळ सकाळ एकदम भारी फ्रेश वाटलं बरं. तेवढ्यात दुसरी गाडी आली. सगळेजण मिळून परत दुसऱ्यांदा व्हिडिओ शूट केला. नाही जरा उलट चमकत आहे. इकडे जा, जरा चमकत आहे बरं. इकडे पलीकडे चला. चला पलीकडे गाड्या बघा. चला आमचा पूर्ण ग्रुप. स्टँड काढत आहे की थांबून जरा व्ह्यू बघितला आणि फोटोशूट करून पुढच्या मार्गानं आम्ही लागलो. पुढच्या मार्गावर जाताना आम्हाला नल्ला मल्ला पहाडी लागली. तुम्हाला जंगलातला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करत आहे. माकडं बघून हाडून घे नाही. मी माकडं माकडं काय हातात घेऊन पळून घेऊन जाते. खायला असते म्हणून. चला हळूहळू. मग माकडं उडी मारल काय एकदम. आम्ही श्रीशैलमच्या जवळ आलेलो आहे. मी बघू शकता की चेअरमन तिकडे फोटोशूट करते ते. तुम्ही बघू शकता. तुम्हाला व्ह्यू दावायचा प्रयत्न करत आहे. त्या साईडला आहे ते तिथं श्रीशैलम. आपण त्या साईडला चाललो आहे. हा डॅम आहे. तिथं खाली पाताळगंगा म्हणून आहे. तिथं आपण परत खाली येणार आहोत. तुम्हाला पुढे धावतो. चेअरमन जाताल मग खाली आहे. 2 मिनिटं व्हिडिओ आहे. जाते घेतलं फोटो काढा पाहिजे जरा. हे हा ना बरं सामोरे नाही स्वतःला नुसतं नाही. अरे वर लांबचा व्ह्यू दिसत नाही. तर सगळा विचार करून बघा. मी नदीच्या आल्याडून घाट उतरत होतो. नदीच्या आल्याडच्या साईडला तेलंगणा राज्य येते. नदीच्या पलीकडच्या साईडला आंध्रा राज्य येते. आता आम्ही नदीच्या मधोमध बरोबर आलो आहेत. ह्या बाजूला म्हणजे पलीकडच्या बाजूला आता आम्ही हे आंध्रामध्ये चाललो आहे. तुम्हाला दावलेला डॅम तो विरुद्ध दिशेला म्हणजे मग तुम्ही तेलंगणामधून बघितला. आता आंध्रामधूनच्या दिशेने निघालो. श्रीशैलम हे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे. आम्ही श्रीशैलममध्ये एंट्री करताच आम्हाला 100 रुपये फी भरून आम्ही बॅक साईडला श्रीशैलम छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम आणि ध्यान मंदिर पण आहे. तुम्हाला दावतो व्ह्यूमध्ये पुढं. श्रीशैलममध्ये एंट्री करतात समोरच पार्वतीचे मंदिर आणि साईडला शंकराची पिंड. हे संपूर्ण व्ह्यू बघून एकदम प्रसन्न वाटलं.
संतू काका थोडे आजारी असल्यामुळे तेथील मंदिरात जाण्यासाठी आम्ही चौकशी करत होतो. का बोल बाहेर फिरून पुढं राईट त्यांना काय मागली का ना असले असतं बाबा एवढी बेकार वैताग दिला माणूस वैताग दिला पाक पोटात बेकार तू गाडी कुठे कायच मागायचं माघारी परत थोडं लेफ्ट आव मेरे आता आम्ही श्रीशैलमच्या दर्शनाला चाललो आहे. हा आमचा ग्रुप आहे सगळ्यांचा, बघू शकता तुम्ही. नाव काय सांगाय नाव तुम्ही हाय बाय बाय काय राहायला का तुम्ही आता. नाव सांगितलंय पुढे कॅमेरा नाही. दर्शनाला जायला मोबाईल वगैरे अलाउड नाही, मंदिरच्या त्या साईडला आहे. आता आम्ही श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी येते ठिकाण. इथं आम्ही दर्शन करून आता आम्ही हे आंध्र प्रदेशमध्ये येते. आता आम्ही चाललो आहे श्रीकालहस्ती, म्हणजे श्रीकालहस्ती तिरुपतीच्या साईडला आलेल्या साईडला 40 किलोमीटर येते. तर आता ह्या मंदिराच्या मागं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम आहे, ते बघून आम्ही श्रीकालहस्तीच्या मंदिर टेम्पल ह्या बाजूने निघणार आहोत. चला जाताना थोडी चौकशी केली. प्रसाद चालू आहे असं कळल्यानंतर आम्ही प्रसाद घ्यायसाठी निघालो. श्रीशैलम मध्ये आम्ही अन्नप्रसादासाठी चाललेलो आहे. हे जेवण संपत नाही, हळून चला रे. सगळ्यांना चांगली भूक लागली होती. त्यातल्या त्यात आधीला तर जास्तच भूक लागली होती. तो तर काय बाहेर मागं सारूनच जेवायला नदी लागला होता. आता आम्ही श्रीशैलममध्ये आहे. मल्लिकार्जुन टेम्पल येथे प्रसाद घेण्यासाठी बसलेलो आहे. बंद झालंय चालू आहे, चालू आहे, लाईट बंद झाली झालं. हां चट्टा घ्या की चंडा घ्यायचा वर घे. टेस्ट काय तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बोलू शकत नाही तुमचं तोंडात काय बस करू अशी टाका. झालं तर म्हणजे बलमा तुझं झालंय. पोट भरलं ना? पोट एकदम भरलं. ओके गाणं जेवण मी नाही दिसत राहू उलट टाका कॅमेरा. आता दिसलो एकदम करायला सुद्धा. प्रसाद घेऊन पुढचा प्रवासाचा करायचं नियोजन केलं. आता छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम बघायला आम्ही चाललोय. चला तुम्हाला तिथे गेल्यावर जाऊ. तुम्ही ज्याची आतुरतेने वाट बघताय ते ठिकाण आलेलं आहे. तर चला मग तुम्हाला आता होतो
कसं आहे तुम्ही ज्याची आतुरतेने आतापर्यंत वाट बघत होता ते छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि म्युझियम ते ह्या ठिकाणी आहे. बाबा तुम्हाला तिथं आवाज करत नाही. ओके आम्ही सगळेजण हे श्रीशैलम मध्ये मंदिर आहे ना मल्लिकार्जुन टेम्पल, त्या मंदिराच्या ठीक पाठीमागे आहे ना त्या साईडला मंदिर आहे आणि ह्या त्याच्या अपोजिट मागे हे म्युझियम आणि मला बोलता येईल. एक आदमी बहुत आदमी डिस्काउंट दो ना. एका माणसाला 10 रुपये अशा प्रमाणे तिकीट आहे. चला पैसे दिले का? चला पैसे दिले का? आधी पैसे. इथं पुस्तक संग्रहालय आहे पूर्ण म्हणजे सगळ्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती इथं आहे. तुम्ही पाहू शकताय. हे कन्नड भाषेत आहे. अरे काय करायला चेष्टा करू नका. चला लय पोळते पाय पलीकडून चालली. अरे तस चेष्टा करू ना. आम्ही व्हिडिओ चालू करते. दादा व्हिडिओ कॉल करू बा. हे पाहू शकताय महाराष्ट्र सरकारने जे केलं नाही ते कर्नाटक सरकारने करून दावले. भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक आहे. आज तुम्हाला दावायचा प्रयत्न करत आहे. चला ए मोने ते कधी सळाई मोने बोलते. कशी कुणी वाटली काय माहिती. वर चालली पडून. आरो धरायची पण ही येऊन मोठी आहे. हे तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज काळात जसं पहिलं कालवा करू नका. जसाचा तसा इतिहास मांडण्याचा उद्देश आहे. जर्मन काय बघा की माहिती. सागरी महामार्गातून करताना अफजल खानाचा इथं थोडे माहिती दिली आहे. इथं अफजल खानाचा कोतळा फाडताना वीरबाजी प्रभू देशपांडे शाहिस्ती खानाचे गोटे छाटताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या साईड हे बघू शकताय तुम्ही. शाहिस्ती खान मोरारजी देशपांडे लढताना यांचं बलिदान. छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यातून सुटका करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठून कुठून म्हणजे कसा हे प्रवास केला सगळ्या ह्याचे हे गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरे बघू शकताय तुम्ही. समर्थ रामदास स्वामी इंग्रज अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आल्यानंतर भरपूर आहे इथं बघण्यासारखं. तुम्ही पण येऊ शकताय. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट होताना दर्शनाला येऊ इथं आहे.
महाराजांचे जिवलग मित्र. श्रीशैलममध्ये श्रीपिंडीची स्थापना केलेली त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी. तिरुपती बालाजीला भेट दिलेलं ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांनी. जिंजीवर वेंकुजी राजा. म्हणजे ज्या काळी दरबार कसा भरत होता ते बघितलं. आता ध्यान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ध्यान ह्या ठिकाणी केलं ते तुम्हाला दावा प्रयत्न करत आहे. चला त्या ठिकाणी चला मग शिवाजी महाराज की जय. चेअरमन हळून हे आपल्या सरकारनं कोणी कोणी हो का चेअरमन कोण कोण आलं बघा इथं. मी देणगी दिली. ध्यान केलं तर होय प्रत्येक गडाची माहिती आहे. कुठला गड आहे बघा ही प्रतापगड आहे. प्रतापगड आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज देवीची काली कंबलम देवी म्हणून आहे. यांच्या माहिती बागे ध्यान असतं बसते. राजगड पाहू शकताय टेक्स्चर कसं आहे ते. हा रायगड आणि तो मागचा राजगड. हा शिवनेरी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण पाहू शकताय तुम्ही. अशा तऱ्हेने आमचं आता पूर्ण इथे बघून झाल्यानंतर आम्ही आता श्रीकालहस्ती टेम्पल म्हणजे ह्या मंदिराकडे आम्ही चाललो आहे. नंतर तिरुपतीला संध्याकाळी मुक्काम करणार आहोत. संध्याकाळी तिथून पुढे तिरुपती. चला आता पुढच्या नेक्स्ट गेले. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. और एक बार जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जाताना वाटेत नल्लामल्ला पहाडीमध्ये असं जंगल ट्रेकचं एक हे होतं. आम्ही तिथं जाऊन थोडं थांबलो. आम्ही तेथे गेल्यानंतर तिथे पाहण्यासाठी आहे ना तिकीट होते पर पर्सन 500 रुपये. आमचं बजेट ट्रिपचं तेवढं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही तिथून माघारी निघायचं ठरवलं. तिथं आसपास थोडं काही बघून म्हणलं माघारी निघूया आता. थोड्या पुढे अंतरावरती गेल्यावर संतू काकाची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना दवाखान्यात दावायची ठरवली आणि त्यांना दवाखान्यात नेले.
संतू काकाला सलाईन लावून झाल्यानंतर बाहेर आम्ही बिलिंग करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. 800 करो ना, लंबा से आए भैया, जरा पैसा भी हमारे पास नहीं ना. हो डॉक्टर साहब, 800 करो सकते एक हमारे पास अभी. बरे आहे ना. सलाईन फिरायला लावून आता खणखणीत केलंय. तिरुपती शिवाय आता स्टॉप नाही आता. आम्ही तिथं जरा थोडं कमी करायला प्रयत्न केला. बरोबर काय नाही कमी केलं नाही बरं बिल त्याने आपलं ना गुदा काय मनोरंजन व्यक्त करायचं. जरा बिल लय वाढवून घेतलं होतं कुणी डॉक्टरनं. काय कर हा कॅमेरा चालू केलाय. मग आता काय करायचं. काय चालू झाली ती बिल रेकॉर्ड करावं म्हणलं. बरं असं चला आता चहा पिऊया. आता निघूया नॉन स्टॉप. कुठं सुद्धा माहिती नाही. बिस्किट खाऊ द्या, गोळ्या खाऊ द्या. आता संध्याकाळी खाऊ द्या जेवण करून. खाली द्यायची गोळ्या. मजा ऐकायला भारी वाटते. नमस्कार, आम्ही आज इथे आंध्रा चाय चाय आधीकडून चाय बरं का. आता काय टेन्शन नाही. आता एक फक्त स्टिंग वगैरे बघा कोणा घालते का. एवढं पहिला की रात उजेडात हिशेबात आहे आपली सगळी. नाही कवा तर प्यायची. काय होत नाही. काय म्हणा काय व्हायला. रुमाल गाडी पुसायचा कसला मन कर घे मंगेश. हा रुमाल माझा आहे. बरं तिकडे बोलतो आता मी बाई. अशा रीतीने आम्ही आता कुठल्या जवळ चालू आहे. गजरोदक देऊन रे कुठला श्रीकाळहस्ती मंदिराकडे आम्ही निघालो आहे. हे पहा आमच्या मागं हे गाडी आहे. ही गाडी आमच्या गावचीच आहे. पण कसं आहे आम्ही मिळून चाललो आहे. हा म्हणा ए खोच्या मिनिट मारतो बघी. बस काय अरे बघा थांबव की.